हॅलो एव्हरीवन, आता तुम्ही समोर व्हिडिओमध्ये जी टोपी पाहत आहात म्हणजेच त्याला बॉनेटही म्हटलं जातं. तर ही टोपीची पद्धत आज आपण पाहणार आहोत. किचनमध्ये सुद्धा या टोपीचा प्रॉपरली यूज केला जाऊ शकतो किंवा जर उन्हापासून वाचायचं असेल तरीही या टोपीचा वापर केला जाऊ शकतो. आर्टिस्टिक स्टिचेस यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. टेलरिंग कोर्स डे 17 मध्ये आज आपण पाहणार आहोत की बोनेट म्हणजेच टोपी कशी बनवायची आहे. ही थोडीशी वेगळी पद्धत आहे. तर त्यासाठी मी इथे 4 पदरी घडी घेतलेली आहे. घडी माझी ही 8 इंचाची आहे. मी 8 इंचावरती मार्क करून घेत आहे. 3 ते 4 पॉईंटला मी सेंटर पॉईंटला धरून स्केलने 8 इंचावरती पॉईंट करून मार्क करून त्यावरती एक सर्कल ड्रॉ करून घेत आहे. हे यासाठी की आपल्याला प्रॉपर राऊंड कट करायचा आहे. शेप चेंज करायचा नसल्याने राऊंड कट करायचा आहे. तर त्यासाठी या पद्धतीने कटिंग करणं किंवा मेजरिंग करणं हे खूप बेटर राहतं. तर या ठिकाणी मी सर्कल कट करून घेतलेला आहे. आता आपली जी टोपी आहे ती टोपी 2 पदरी कापडाची बनणार आहे. तर त्यासाठी मी ओपन केलेलं आहे आणि जे आपली बाहेरून येणारी बाजू ती अगोदर आतल्या बाजूला एकमेकांवर ठेवून जुळवून घेतलेली आहे. त्यावरती प्रॉपर आपल्याला स्टिच द्यायचं आहे. साईडने आपल्याला एकदम अर्ध्या इंचाचा कपडा बाहेर सोडून अशा पद्धतीने स्टिच द्यायचं आहे. आणि त्यामध्ये लक्षात घ्यायचं की आपण या टोपीला म्हणजे या बॉनेटला इलास्टिक यूज करतोय. तर त्यासाठी आपल्याला अर्ध्या इंचाचा जो स्पेस आहे त्या ठिकाणी शिलाई न देता ती जागा मोकळी सोडायची. सगळ्यात शेवटी ती कशी कव्हर करायची तेही मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार आहे. बट अगोदर आपण पूर्ण सर्कल राऊंडमध्ये स्टिच करून घेऊ. अर्ध्या इंचाच्या मार्कमध्ये आपण स्टिच न देता ती जागा ओपन सोडणार आहोत. आता आपण जे सर्कलला स्टिच करून घेत आहोत तर जी जागा आपण अर्ध्या इंचाची सोडलेली आहे त्यामधून आपल्याला तो आतला जो कपडा आहे तो बाहेरच्या बाजूला खेचून घ्यायचा आहे. या ठिकाणी अर्ध्या इंचाचं मी मार्क सोडलेला आहे. आता आपल्याला बेसिक जी प्रोसेस आहे ती करायची की आतल्या बाजूला जो मेन फॅब्रिक आपल्याला बाहेरून शो करायचा आहे तर तो बाहेरच्या बाजूला आपल्याला ओढून घ्यायचा आहे. एकदम छान पद्धतीने आपल्या या ठिकाणी सर्कल स्टिच करून झालेला आहे. आता या ठिकाणी लक्ष द्यायचे की आपली जी स्टिच केलेली साईड आहे त्या साईडपासून आपल्याला सुरुवात करायची आहे. अर्ध्या इंच आतमध्ये आपल्याला शिलाई द्यायची आहे. संपूर्ण घेरामध्ये अर्ध्या इंच आतमधून शिलाई द्यायची आहे. बिकॉज आपल्याला यामध्ये इलास्टिक ॲड करायचं आहे. तर इलास्टिक ॲड करण्यासाठी जो स्पेस राहणं गरजेचं आहे तर तो राहण्यासाठी आपल्याला अर्ध्या इंच आतमधून पूर्ण सर्कलला स्टिच करायचं आहे. ज्या ठिकाणी आपण जागा क्लोज करण्यासाठी ठेवलेली आहे म्हणजे जे अर्धा इंच आपण शिलाई न देता ठेवलेली जागा होती त्या ठिकाणी सुद्धा अर्धा इंच आतमधून आपल्याला स्टिच देऊन घ्यायची आहे. संपूर्ण बाजूने शिलाई देऊन झाल्याच्या नंतर आपल्याला इलास्टिक ॲड करायचं आहे. तर ते इलास्टिक त्याचं मेजरमेंट कसं घ्यायचं किंवा ते किती जोडायचं हेही मी सांगते. आपल्या डोक्याचं जे माप आहे ते एकदम राऊंडली घ्यायचं. कानाच्या वरून थोडंसं पूर्ण डोक्याचं राऊंडचं माप घ्यायचं. त्या मापामध्ये आपल्याला 2 इंच कमी करायचं आहे आणि आपल्याला जी गाठण किंवा स्टिच द्यायची अशा पद्धतीने 1 इंच वाढवायचं. म्हणजे या ठिकाणी जर माझं माप डोक्याचं हे 16 इंच आलेलं असेल तर माझं प्रॉपर मेजरमेंट हे 15 इंच असलं पाहिजे. तर मी इलास्टिक घेत असताना माझ्या डोक्याच्या मापामध्ये -1 इंच करून मी इलास्टिक घेत आहे. या ठिकाणी माझ्याकडे सिंपल दोरीसारखा इलास्टिक अवेलेबल आहे तर मी इथे तो यूज करेल. जर तुमच्याकडे पट्टीमध्ये असेल म्हणजेच जे आपण कमरेला वगैरे यूज करतो तसं अर्ध्या इंचाचं किंवा 2 सेंटीमीटरचं 1 सेंटीमीटरचं जर अवेलेबल असेल तर तुम्ही ते यूज केलं तरीही चालेल. सो बेसिकली मी इथे 16 इंचाचं घेत आहे. मी डोक्याचं माप घेऊन माझं जे मेन माप आहे त्याच्यामध्ये -1 इंच करून मग ते इलास्टिक मी कट करून घेतलेलं आहे. आता आपण सेफ्टी पिनाच्या द्वारे आपण जी जागा सोडली होती त्या जागेमधून ते इलास्टिक पूर्ण आतमध्ये ॲड करून घ्यायचे. मी व्हिडिओ जशाच्या तसा शेअर करते त्यामुळे जरी तुम्ही ॲज इट इज जर फॉलो केलं इन्स्ट्रक्शन जर प्रॉपरली लक्षात घेऊन त्या पद्धतीनेच तुम्ही वर्क केलं तरीही तुमची एकदम छान पद्धतीने या ठिकाणी टोपी तयार होणार आहे.
यालाच आपण बोनेट असंही म्हणतो. इथे जर तुम्हाला अजून थोडासा युनिक पण हवा असेल तर एका बाजूने मेन फॅब्रिक, दुसऱ्या बाजूने कॅनॉसचं फॅब्रिक, अशा पद्धतीने जरी तुम्ही यूज केलं तरी पण ते छान पद्धतीने रेडी होतं. किंवा जे आपल्याकडे अस्तरसाठीचं फॅब्रिक असतं ते जरी यूज केलं तर फक्त काळजी घ्यायची की ते आतल्या बाजूने आलं पाहिजे. ज्यावेळेस तुम्ही शिलाई द्याल त्यावेळेस ते जे फॅब्रिक आहे आपलं अस्तरचं फॅब्रिक, तर ते डोक्याच्या केसाच्या बाजूने आलं पाहिजे आणि वरच्या बाजूने आपलं जे मेन फॅब्रिक आहे ते शो झालं पाहिजे. तर स्टिच करताना त्या पद्धतीने काळजी घ्या. मी इथे दोन्ही सिमिलर यूज केल्यामुळे जरी माझ्याकडून उलट सुलट बाजू झाली तरी पण त्याने कुठलाही प्रॉब्लेम सीन क्रिएट होणार नाहीये. त्यामुळे एकदम छान पद्धतीने या ठिकाणी आपलं बोनेट रेडी होत आहे. शेवटी इथे मी खूप छोटी नॉड असल्यामुळं त्याला एक लाईटली गाठण देते आणि ती मजबूतीने मी चेक करते की प्रॉपरली सेट होतीये की नाही होतीये. या ठिकाणी मी त्याच्या तोंडाला थोडंसं स्टिच देखील करते जेणेकरून ते गाठण जरी थोडीशी लूज झाली तरी पण ते इलास्टिक एकमेकांपासून वेगळं होणार नाहीये. जर पट्टीचं इलास्टिक असेल तर त्या ठिकाणी पण प्रॉपरली रब स्टिच द्यायचंय. अशा पद्धतीने आपल्या या ठिकाणी इलास्टिक ॲड करून झाले. आता त्याची जी ओपन साईड होती तर तिथे आपल्याला लक्ष द्यायचं आहे की ओपन साईड जी आहे त्याचे वरचं फॅब्रिक आणि खालच्या बाजूचं फॅब्रिक दोन्हीला आतल्या बाजूला घडी देऊन वरून त्याला स्टिच करायचे. आणि स्टिच करत असताना काळजी घ्या की जी ओपन साईड आहे त्याच्या लेफ्ट साईडला सुद्धा 1 इंच आणि राईट साईडला सुद्धा 1 इंच अशा पद्धतीने स्टिच गेली पाहिजे, जेणेकरून ती उसवली जात नाही, लॉंग टाईम स्टिच राहते. अशा पद्धतीने आपली क्यूटशी छानशी अशी बोनेट या ठिकाणी रेडी आहे. याचा उपयोग आपण किचनमध्ये देखील करू शकतो, उन्हापासून वाचण्यासाठी करू शकतो किंवा जर आपण केस धुतलेली असेल तर त्यावेळेस सुद्धा आपण याचा उपयोग करू शकतो. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. सर्वात महत्त्वाचं बेल आयकॉन प्रेस करा.